नमस्कार मंडळी, आज आपण नवीन शब्द घेतोय. पहिला शब्द आहे गो, म्हणजे जा, GO गो. त्याच्या आधी प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला, कारण तुम्हाला हे व्हिडिओज मिळत राहतील. आणि प्लीज शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत. आणि प्लेलिस्ट ज्याच्यामध्ये सगळे स्पोकन इंग्लिशचे व्हिडिओज आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, तर सुरू करूया आपण. GO गो. ओके, गो होम म्हणजे घरी जा. होम म्हणजे घरी. गो होम, घरी जा. नेक्स्ट सेंटेन्स आहे यू हॅव टू गो देअर. देअर म्हणजे तिथं, यू म्हणजे तुम्ही. यू हॅव टू गो देअर, तुला तिथे जावं लागेल किंवा तुला तिथे जायचं आहे. यू हॅव टू गो देअर. त्यांनी माझ्यासोबत म्हणा किंवा नंतर व्हिडिओ पॉज करून पण म्हटलं तरी चालेल. ओके, यू हॅव टू गो देअर. नेक्स्ट लाईन, प्लीज गो टू द क्लास. प्लीज क्लासला जा किंवा क्लासमध्ये जा असं. क्लास, गो टू द क्लास, सिम्पल आहे. प्लीज गो टू द क्लास. ओके, गो अँड टॉक टू युअर सिस्टर. जा आणि तुझ्या बहिणीशी बोल. सिस्टर म्हणजे बहीण, टॉक म्हणजे बोलणं, गो म्हणजे जाणं. गो अँड टॉक टू युअर सिस्टर. जा आणि तुझ्या बहिणीशी बोल. ओके, जा आणि तुझ्या बहिणीशी बोल. लेट्स गो बॅक होम. लेट अस गो बॅक होम. आपण घरी परत जाऊया. लेट्स गो बॅक होम. लेट्स म्हणजे लेट अस, अस म्हणजे आपण. तर आपण घरी परत जाऊया. ओके, नेक्स्ट इज गो अहेड, पुढे जा. अहेड म्हणजे पुढे, गो म्हणजे जा. गो अहेड, पुढे जा. आता गो अहेड म्हणजे जा पुढे असं पण होतं. त्यामुळे इंग्लिशमध्ये इकडचे शब्द तिकडे होतात, पण ते कसं सेंटेन्स फॉर्म करायचं हे प्रॅक्टिस नंतर समजतं. तुम्ही ठरवून नाही करू शकत की असं हे गो आधी आहे म्हणजे जा आधी लिहायचं, अहेड नंतर आहे म्हणजे पुढे नंतर. तर तसं नाही. गो अहेड, पुढे जा, जा पुढे. पण ॲक्च्युली पुढे जा असं म्हणतो आपण. गो अहेड, पुढे जा. वी आर गोईंग होम. आता आपण गोवरनं गोईंग हा शब्द घेऊया, वर्ब घेऊया, क्रियापद गोईंग. वी आर गोईंग होम, आम्ही घरी चाललोय. वी म्हणजे आम्ही, घरी म्हणजे होम. वी आर गोईंग, गोईंग म्हणजे चाललोय. वी आर गोईंग होम, आम्ही घरी चाललोय. नेक्स्ट इज आय वॉज जस्ट गोईंग टू कॉल. मी आत्ता कॉल करणारच होते. मी आत्ता कॉल करणार होते. आय वॉज जस्ट गोईंग टू कॉल म्हणजे आत्ता. गोईंग टू कॉल म्हणजे कॉल करणार होते, कॉल करायला चालले होते. आय म्हणजे मी. आय वॉज जस्ट गोईंग टू कॉल, मी आत्ता कॉल करायला चालले होते किंवा करायला चाललो होतो. मी आत्ता कॉल करणारच होतो. ह्या त्या सेंटेन्सचा अर्थ आहे. सिम्पल आहे. गुड गोईंग, चांगलं चाललंय. गुड गोईंग, चांगलं चाललंय. शी इज गोईंग ऑन द स्कूटर. आता बघा, शी इज गोईंग ऑन द स्कूटर. ती स्कूटरवर चालली आहे. सिम्पल आहे, ती स्कूटरवर चालली आहे. शी इज गोईंग ऑन द स्कूटर. गोईंग म्हणजे जाणं, चालली आहे. शी म्हणजे ती आणि स्कूटर म्हणजे स्कूटर. शी इज गोईंग ऑन द स्कूटर, ती स्कूटरवर चाललेली आहे किंवा ती स्कूटरवर बसून चाललेली आहे, काही म्हणू शकतो. आय एम गोईंग टू द मार्केट. मार्केट म्हणजे मार्केट. आय एम गोईंग टू द मार्केट, मी मार्केटला चालली आहे. राईट. आय विल टेक द नेक्स्ट सेंटेन्स. आता गोज, GOES. ही गोज टू स्कूल इन अ स्कूल बस. तो शाळेत स्कूल बसमधून जातो. जाणे म्हणजे गो, गोज, गोईंग हे त्यातले शब्द आहेत. तर ही गोज टू स्कूल इन अ स्कूल बस. तो शाळेत स्कूल बसमधून जातो. द लाईफ गोज ऑन.
जीवन चालत राहतं. गोज ऑन, चालत राहणं. द ट्रेन गोज टू दिल्ली. ती ट्रेन दिल्लीला जाते. गोज म्हणजे जाणं. सो ट्रेन गोज टू दिल्ली, ती ट्रेन दिल्लीला जाते. तर स्कूलला जातो किंवा गोज हे सगळं गोचे शब्द आहेत. द रोड गोज स्ट्रेट टू द मार्केट. हा रस्ता सरळ मार्केटला जातो. द रोड गोज, रस्ता जातो. द रोड गोज स्ट्रेट टू द मार्केट. हा रस्ता सरळ मार्केटला जातो. नेक्स्ट इज ही गोज होम विथ हर फ्रेंड. सॉरी, विथ हिज फ्रेंड. शी गोज होम विथ हर फ्रेंड. आता आपण इथे ही लिहिलं आहे ते जरा करेक्शन करा. मी तिथे HE लिहिलं आहे, ते शी पाहिजे, CSHE. शी गोज होम विथ हर फ्रेंड. ती घरी तिच्या मैत्रिणीसोबत जाते किंवा ती घरी तिच्या मैत्रिणीबरोबर जाते. ओके. आता गॉन, GONE, गेले, गेले. ओके, पास्ट टेन्समध्ये आहे हे. शी हॅज गॉन टू मुंबई. ती मुंबईला गेली आहे. शी हॅज गॉन टू मुंबई. ती मुंबईला गेली आहे. द ऑपॉर्च्युनिटी इज गॉन. ऑपॉर्च्युनिटी म्हणजे संधी. ती संधी गेली. ओके, ऑपॉर्च्युनिटी म्हणजे संधी. द ऑपॉर्च्युनिटी इज गॉन म्हणजे ती संधी गेली. द ओल्ड बिल्डिंग हॅज गॉन. जुनी बिल्डिंग गेली. द ओल्ड बिल्डिंग हॅज गॉन. तिकडे जी जुनी बिल्डिंग होती ती आता तिथे नाही आहे. इट इज गॉन. ती जुनी बिल्डिंग गेली. आता नेक्स्ट आहे ही हॅज गॉन विथ द पार्सल. गॉन म्हणजे गेला ना. ही हॅज गॉन विथ द पार्सल. तो पार्सल घेऊन गेला. ही हॅज गॉन विथ द पार्सल. तो पार्सल घेऊन गेला. तर आपल्या हे सेंटेन्सेस खूप सोपे आहेत. तुम्ही रिलेट करून ते बोलायला शिकायचे. ओके, इंग्लिश नंतर मराठी ते मी दिल्ली माझ्याबरोबर बोलायचं आहे किंवा पॉज करून पण बोलता येतं. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी अजून नवीन सेंटेन्सेस घेऊन येते. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय. आणि प्लीज प्लेलिस्ट फॉलो करा. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर कमेंट करा. तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा काय विचारायचे असेल, नवीन शब्द वापरून सेंटेन्सेस तयार करायचे असेल तर ते तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता. ओके, आणि सुपर्स बटनवर क्लिक करू शकता जर तुम्हाला चॅनलला मदत करायची असेल तर. ओके, सो टेक केअर अँड बाय बाय.